आपल्या स्त्रियांना काही वस्तू आवडली की मग कुठे आपण सोडतो ना। त्यांना शुभ सकाळ, कसे आहात सगळेजण। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर सकाळ सकाळी पक्ष्यांचा मस्त किलबिलाट ऐकला की खूप भारी वाटते नाही का। सुट्टीचा दिवस आहे आणि रेग्युलरची कामे तर झालेली आहेत, फक्त नाश्ता बनवायचा आहे। नाश्ता आणि जेवण आज मी सोबतच बनवणार आहे, एकच होणार आहे जेवणही आणि नाश्ताही। आता देवपूजा म्हटलं आधी करून घेऊया। देवपूजा झाली की घरामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण होते नाही का। आणि काल संध्याकाळी आठवड्याभराचा भाजीपाला सुद्धा आणला होता आणि काल खूप जास्त उशीर झाला होता म्हणून मी तो काही निवडला नाही, असंच ठेवून दिला। जो असं वाटेन की खराब होईन तोच फक्त मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता। सगळा भाजीपालाची पिशवी मी अशीची अशीच ठेवून दिली होती, कारण की संध्याकाळी मग बाजारातून या, मग तिकडून येऊन स्वयंपाक करा, जेवण करा, भांडे घासा, त्यामध्येच 10, 10:30, 11 वाजून जाता। मग हा सगळा भाजीपाला जर निवडायला घेतला तर 1-2 तास त्यामध्येच निघून जातो, म्हणून मग मी तसंच राहू देते। आणि दुसऱ्या दिवशी मग जो भाजीपाला निवडून ठेवायचा असतो तो निवडून ठेवते, जो धुवून ठेवायचा असतो तो धुवून ठेवते आणि जो असाच भरून ठेवायचा असतो तो मी असाच भरून ठेवते। असाच माझा सुट्टीचा दिवस ह्या सगळ्या कामांमध्येच निघून जातो। पण ठीक आहे ना, एक दिवस जर आपल्याला आठवड्याभराची तयारीमध्ये निघत असतो पण बाकीचा आठवडाभर तरी आपले कामं पटापट आवरतात। आणि आज मला बनवायचा आहे हांडवा। तर नाश्त्यामध्ये सुद्धा आणि जेवणामध्ये सुद्धा आम्ही हेच खाणार आहोत। तर चला क्विकली मी तुम्हाला रेसिपी सांगते। तर यामध्ये 2 वाटी तांदूळ, 1 वाटी चण्याची डाळ आणि 1 वाटी तुरीची डाळ अशी भिजत घातली होती आणि मग संध्याकाळी त्याला वाटून रात्रभर अशीच ठेवली होती, त्यामध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा घालून। आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं फर्मेंट होते, नाही फर्मेंट झालं तरीसुद्धा काही हरकत नाही। हांडवा बनवायला जास्त फर्मेंट नाही झालं तरीसुद्धा चालते। आणि मग जेव्हा बनवायला घेतो त्यावेळेस थोडीशी हळद, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि मेथीची भाजी कापून घातलेली आहे। मीठ मी रात्रीच घातलं होतं म्हणून आता काही घातलं नाही। आता हा हांडवा आहे ना, कढईमध्येच बनत असतो तेव्हाच तो टेस्टी लागतो। हवं तर तुम्ही याला तव्यावरती सुद्धा बनवू शकता, पण मी नेहमी कढईमध्येच बनवत असते आणि हांडवा हा अशी वस्तू आहे जी कढईमध्येच बनवली जाते। तर चला, कढईमध्ये थोडंसं तेल, याला तेल थोडंसं जास्तच लागते बरं का। तर 2 चमचे तेल घातलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला हे बॅटर घालायचं आहे आणि अशा प्रकारे फैलवायचं आहे। हांडवा जो असतो ना थोडासा जाडसर असतो म्हणून त्याची चव खूप छान लागते। आणि अशा प्रकारे मस्त फैलवून घ्यायचं, अवतीभोवती थोडंसं तेल घालायचं आणि याला 5-7 मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे। अगदी मंद गॅसवरती याला होऊ द्यायचं आहे। थोडासा जाडसर असतो ना त्यामुळे व्हायला थोडासा उशीर लागतो, म्हणून 5-7 मिनटापर्यंत त्याला झाकून ठेवायचं। मग सराट्याने किंवा दुसरं एक थोडासा चमचा घ्यायचा आणि अशा प्रकारे याला पलटवून घ्यायचं आहे। आणि मग पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा याला 5-7 मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे। आणि हा हांडवा व्हायला थोडासा उशीरच लागतो बरं का, 5-7 मिनटं लागतातच, कारण बॅटर आपण जाडसर टाकलेलं असते ना त्यामुळे। पण खायला खूपच टेस्टी लागतो। तुम्ही अजूनपर्यंत जर बनवून नसेल बघितला तर नक्कीच बनवून बघा एक वेळा। आणि तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी पुन्हा कधी बनवेल तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल। आता हांडवा होतो आहे तोपर्यंत 5-7 मिनटं वेळ वाया कशाला घालवायची। मग जी भाजी मला धुवून ठेवायची होती ना ती भाजी मी धुवून आणि पुसून ठेवून देत होती, म्हणजे माझा वेळही वाया जाणार नाही आणि सोबत कामही होतील। आणि पहा मस्त हांडवा बनलेला आहे। आता जेव्हाही माझा कॅमेरा सुरू असतो ना तेव्हा मला कुठलीही वस्तू परतवायला खूप वेळ लागतो आणि बरोबर बनतच नाही ती वस्तू। मग जेव्हा कुठे मी साईडला कॅमेरा लावला आणि दोन्ही हातांनी जेव्हा मी हांडवा पलटला तेव्हाच तो बरोबर पलटला जातो आणि मग तिथून पुढे सगळे पदार्थ अगदी बरोबर बनतात। आता सुट्टीचा दिवस म्हटला की थोडासा निवांतपणाच असतो, म्हणून आज आमचा ब्रेकफास्टही आणि जेवणही हेच होणार होतं, कारण सगळेच उशिरा उठतात आणि मग नाश्ता करण्याची वेळच कुठे राहते, जेवणाचीच वेळ होऊन जाते। आणि मग सुट्टीचा दिवस म्हटला की आमच्या घरामध्ये तर काही ना काही वेगळंच बनत असते। आणि मग नवीन वस्तू बनवली की मग जेवणमध्ये भाजीपोळी कोण खाते नाही का। जो नाश्त्यामध्ये पदार्थ असतो तोच आम्ही जेवणामध्येही खातो आणि त्यानेच पोट भरतो। आणि आता सगळ्यांना मी गरम गरमच बनवून देत होते आणि हे बनायला 5-7 मिनटं लागतच होती। तेवढ्या वेळामध्ये माझी भाजीही साफ होत होती आणि कोथिंबीर सुद्धा माझी निवडून झाली। आता वेळेचा सदुपयोग कसा करायचा
ते आपल्या स्त्रियांना सांगायची गरज असते का बरं? मला नाही वाटत. चला, माझाही वेळेचा सदुपयोग झालेला आहे. बाजारात गेली होती तर तिथून साडी घेऊन आली आहे, कारण पुढच्या महिन्यामध्ये महाशिवरात्री येत आहे आणि सफेद कलरची साडी नव्हतीच माझ्याकडे, त्यासाठी मी ही साडी आणली आहे. अशी बॉर्डर आहे याच्यावरती. खास महाशिवरात्रीसाठी मी व्हाईट कलरची साडी घेऊन आली आहे. पूर्ण व्हाईट पण नाही आहे, थोडीशी ऑफ व्हाईट कलरमध्ये आहे, पण ठीक आहे, चांगली वाटली मला. माझ्याकडे एकही व्हाईट कलरची साडी नव्हती म्हणून मी स्पेशल महाशिवरात्रीसाठी आणली आहे. तसं तर वेळ आहे अजून, पण मग ब्लाऊज पण शिवणं झालं पाहिजे, फोल्डिंग सुद्धा झाली पाहिजे, त्यासाठी मी लवकरच घेऊन आली. आणि सोबतच ही दुसरी साडी पण मला तिथं दिसली, मला खूप आवडली आणि जास्त महागही नव्हती. बघा, जास्त महागही नव्हती म्हणून मला खूप आवडली. याचा कलर आणि याचा कलर कॉम्बिनेशन, आणि स्पेशली कॉटन मध्ये आहे. तर आता उन्हाळा पण सुरू होणार आहे, तर अशा पातळ साड्या असल्या तर नेसायला छान वाटतात. अगदी हलकी फुलकी आहे, स्वस्तात मस्त भेटली म्हणून मी घेऊनच आली. आणि हा कलर माझा फेवरेट कलर आहे. मग ह्या कलरची साडी दिसली आणि मला ती आवडली की मग मी घेऊनच येते. छान आहे तशी साडी, मस्त आहे, हलकी फुलकी एकदम. तर ह्या दोन वस्तूची शॉपिंग केली मी काल बाजारात गेले की. आपल्या स्त्रियांना काही वस्तू आवडली की मग कुठे आपण सोडतो ना. बॉर्डर ही याची पतलीच आहे, जास्त चौडी बॉर्डर पण मला नाही आवडत. आणि ब्लाउज पीस याचा प्लेन आहे. नेसायला होईल कधीतरी. तसं मला हळदी कुंकू करण्याची इच्छा होती, पण आता वेळ उरलेला नाही. यावर्षी रथसप्तमी खूप लवकर आली आहे. 25 तारखेलाच अगदी रथसप्तमी आहे. आणि करू की नको असं करत करतच दिवस निघून गेले. म्हटलं जाऊ दे, आता पुढच्या वर्षी करणारच मी. तर चला, लवकरच महाशिवरात्री सुद्धा येणार आहे, तर माझी तर तयारी सुरू झालेली आहे. फक्त आता मला ब्लाऊजच शिवायचं बाकी आहे आणि साडीची फोल्डिंग सुद्धा करायची आहे, तर तेही मी लवकरच करणार आहे. तुमची झाली की नाही महाशिवरात्रीची तयारी? मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला, आता आठवड्याभराचा भाजीपाला तर घेऊन आलेली आहे, पण तो वाया जायला नको म्हणून हप्ताभराची माझी तयारी सुरू झालेली आहे. आठवड्याभरामध्ये कोणकोणत्या भाज्या टिफिनला लागणार आहेत, नाश्त्यामध्ये कोणकोणते पदार्थ बनवले जाणार आहेत, ते सगळे मी प्लॅनिंग करून लिहून ठेवते. हप्त्याभराचं तरी मला टेन्शन नको म्हणून मी सगळं लिहूनच ठेवत असते. एक दिवस जातो आपला ह्या सगळ्या कामामध्ये, म्हणजे पूर्वतयारी करून ठेवणं म्हणा किंवा लिहून ठेवणं म्हणा, काय काय बनवायचं आहे ते सगळं. पण आठवड्याभरामध्ये मग आपल्याला विचार करावा लागत नाही की उद्या काय बनवायचं टिफिनला आणि काय बनवायचं नाश्त्याला. तर आता ते सगळं तर लिहून झालं माझं आठवड्याभराचं प्लॅनिंग, काय काय भाजी करायची आहे ते. आणि आता सगळ्यात मोठा टास्क म्हटला की ह्या भाज्या निवडणंच आहे माझ्यासाठी. ह्या सगळ्या भाज्या खायला जितक्या टेस्टी लागतात ना, निवडायला तितकाच उशीर लागतो. ह्या छोट्या वाल्याच्या शेंगा म्हणा, तुरीच्या शेंगा म्हणा, चवळीच्या शेंगा म्हणा, ह्या सगळ्या शेंगा निवडायला खूपच उशीर लागतो आणि खूप किचकट काम आहे, खूप जास्त कंटाळा येतो मला. पण आठवड्याभराची प्लॅनिंग करून ठेवायची असेल तर हे सगळं निवडून ठेवणंच गरजेचं आहे. म्हणजे आयत्या वेळे मग भाजी करायला घेतली की जास्त उशीर लागत नाही, पटकन घेतली की टाकली असं होते. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.